Dear student, in the last lecture we have seen macromolecules and polymers. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी मॅक्रोमॉलिक्युल्स आणि पॉलिमर याच्याविषयीची माहिती पाहिली. त्याच्यानंतर आपण सिंथेसिस ऑफ पॉलिइथिलीन त्या ठिकाणी पाहिले. ज्याच्यामध्ये काय होतं नसतं की इथिलीनचे असणारे काही मोनोमर्स जे आहेत तर ते अनेक अशा प्रकारचे मोनोमर्स एकत्र येऊन त्याच्यावर पॉलिमरायझेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी होता नसते आणि पॉलिइथिलीन जे आहे तर ते पॉलिइथिलीन त्या ठिकाणी तयार होता नसते. त्याच्यानंतर पुढे व्हेरियस पॉलिमर्स अँड देअर युजेस आपल्याला पाहिजेत. विविध अशा प्रकारचे असणारे काही बहुवाहिक आणि त्यांचे असणारे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पहिलं असणारे काही नेम ऑफ द पॉलिमर्स जे आहे तर ते नेम ऑफ द पॉलिमर्स आहे पॉलिइथिलीन त्या ठिकाणी. आता हे जे काही पॉलिइथिलीन जे आहे त्या पॉलिइथिलीन मधला असताना तो काही कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स जो आहे तर तो कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स त्या ठिकाणी इथिलीन आहे. याच्यामधला कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स जो आहे तर तो आहे इथिलीन आणि त्याचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी कन्स्टिट्यूएंट्स त्या ठिकाणी मोनोमर्स आहे. याचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द पॉलिइथिलीन हा तो कसा लिहिता आपल्याला की C सिंगल बॉन्ड C. त्याच्यानंतर याची असणारी काही टेट्रा व्हॅलन्सी जी आहे तर ती टेट्रा व्हॅलन्सी अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पूर्ण केली. त्याच्यानंतर त्याची असणारे काही हायड्रोजन 4 हायड्रोजन फॉर्म्युल्यामध्ये आहेत 1, 2, 3 आणि 4. आता याच्यामध्ये काय होतं नसते अशी असंख्य अशा प्रकारचे असणारे काही मोनोमर्स जे आहे तर ते मोनोमर्स आपण त्या ठिकाणी एकत्र करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी N रेणू जे आहे तर ते N रेणू काय करू शकतो याच्यामध्ये त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द पॉलिइथिलीन तो आपण अशा पद्धतीने लिहिले. याचे असणारे ते काही युजेस जे आहेत तर ते युजेस आपल्याला पहिले सांगितलेले की सर्वसाधारणपणे याचा असणारा जो उपयोग जो आहे तर तो कॅरी बॅग्स सांगितलेले कॅरी बॅग्स पहिला त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर स्पोर्ट्सवेअर. स्पोर्ट्सवेअर्स म्हणजे खेळाची असणारी काही साहित्य जे आहे तर ते खेळाचं साहित्य तयार करण्यासाठी काय केला तो पॉलिइथिलीन जे आहे तर त्या पॉलिइथिलीनचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी नेम ऑफ द पॉलिमर दिले ते पॉलिस्ट्रीन्स दिलेले. आता हे जे काही पॉलिस्ट्रीन्स जे आहेत तर त्या पॉलिस्ट्रीन्सच्या बाबतीमध्ये कन्स्टिट्यूएंट्स मोनोमर्स जे आहेत तर ते कन्स्टिट्यूएंट्स मोनोमर्स आहे स्टायरीन. काय नाव आहे स्टायरीन. कन्स्टिट्यूएंट्स मोनोमर्स जो आहे तर ते स्टायरीन्स आहे. याचा असणारा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तर तो मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा काय दिलेला आहे C6H5 डॅश सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड आणि पुन्हा CH2. अशा प्रकारचं कॉन्स्टिट्यूएंट्स मोनोमर्स जे आहे तर ते कॉन्स्टिट्यूएंट्स मोनोमर्स त्याच्यामध्ये. आता याचा असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं या ठिकाणी कार्बन 6 आहेत म्हणजे त्या ठिकाणी त्याची असणारे काही रिंग जे आहे तर ते रिंग आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. पहा अशी पद्धतीची रिंग्स जी आहेत तर ती रिंग्स त्या ठिकाणी दाखवतो. आणि या रिंगमध्ये आपल्याला अल्टरनेट अशा प्रकारचा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल अशा पद्धतीचे असणारे काही रिंग जे आहे तर ते रिंग त्या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये असणारे काही कार्बन्स जे आहेत तर ते कार्बन्स पहा मी अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवते. या ठिकाणी एक कार्बन घेतला इथे एक कार्बन त्या ठिकाणी घेतला. त्याच्यानंतर याच्यामधले असणारे काही हायड्रोजनचे असणारे काही रेणू जे आहेत इथे एक मी त्या ठिकाणी जॉईंट केला. त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथे एक त्या ठिकाणी हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन जॉईंट केला आणि या बाजूला एक हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आपण अजून अशा पद्धतीचे असणारे काही कार्बन्स जे आहेत तर ते कार्बन्स काय करू शकतो तर त्या ठिकाणी अटॅच करू शकतो.
म्हणजे अशा पद्धतीचं त्याचं असणारं ते काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी काढू शकतो. इथे असंख्य अशा प्रकारचे मोनोमर्स जे आहे तर ते मोनोमर्स आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. असे N मोनोमर्स आपण त्या ठिकाणी जॉईंट जे आहे तर ते जॉईंट त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ पॉलिमर आहे तर तो पॉलिस्टरीनचा आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. याचे असणारे जे काही युजेस जे आहे तर ते युजेसमध्ये पहिलं आपल्याला सांगितलंय की थर्मोकोल आर्टिकल्स. आपण तो सांगितलेलं आहे की थर्मोकोल आर्टिकल्स. त्या ठिकाणी डेकोरेशनसाठी आपल्याला माहिती की थर्मोकॉलच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचा त्या ठिकाणी वापर करता दिसतो. म्हणजे अशा पद्धतीचे थर्मोकोल आर्टिकल्स जे आहेत तर त्याचा त्या ठिकाणी पूर्वी पॉलिस्टरीनमध्ये त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर जो पुढचं असणारं जे काही नेम ऑफ द पॉलिमर्स जे आहेत तर ते आहे पॉलिव्हिनिल क्लोराईड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द PVC, ज्याला आपण त्या ठिकाणी PVC म्हणताना दिसतो. आता याचं असणारं जे काही कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर्स जो आहे तर तो कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर आहे व्हिनिल क्लोराईड. कोणता आहे तर ते आहे व्हिनिल क्लोराईड. कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर्स आहे व्हिनिल क्लोराईड. याचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे की CH2 डबल बॉन्ड CH आणि क्लोराईड आहे म्हणून त्याच्यामध्ये असणारा जो काही क्लोरीन जो आहे तर तो क्लोरीन त्याच्यामध्ये येणार आहे. आता याचा असणारा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पहा आता याचं असणारं ते काही स्ट्रक्चर जे आहे तर त्या स्ट्रक्चरमध्ये सर्वसाधारणपणे या ठिकाणी 2 कार्बन जे आहे तर ते 2 कार्बन अशा पद्धतीने येते. त्याच्यानंतर हा जो काही कार्बनचा असणारा काही रेणू जो आहे तर त्याला आपण अजून असंख्य अशा पद्धतीची कार्बन जे आहे तर ते कार्बन त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. त्याच्यानंतर हायड्रोजन जो आहे तर ते हायड्रोजन 3 आहे. आता 3 हायड्रोजन जो आहे तर तो समजा मी इथे एक त्या ठिकाणी जॉईन केला, या बाजूला एक त्या ठिकाणी जॉईन केला, एक या ठिकाणी केला आणि क्लोरीनचा एक आहे. हा क्लोरीन जो आहे तर तुम्ही काय केला या ठिकाणी अटॅच त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीचे असंख्य आपण त्या ठिकाणी काही करू शकतो, याला त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट करतोय आणि इथे काय लिहितोय अशी N मॉलिक्युल्स आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, व्हिनाइल क्लोराईड जे आहे तर ते व्हिनाइल क्लोराईडचे त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर याचा असणारा जो काही उपयोग आहे पॉलिव्हिनिल क्लोराईड जे आहे तर याचा उपयोग आपल्याला माहिती, त्याला नावच आपण काय दिलेली PVC. मग PVC पाईप्स आपल्याला त्या ठिकाणी माहिती, म्हणजे या ठिकाणी PVC पाईप्स याचे जे काही युजेस जे आहे तर त्या युजेसमध्ये आपल्याला लिहिता येईल की PVC पाईप जे आहे तर ते PVC पाईप्स त्या ठिकाणी तयार करण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येतं नसते की डोअर मॅट्स. आता डोअर मॅट्स आपल्याला माहिती, डोअर मॅट्स म्हणजे पाय पुसण्या जे आहेत तर त्या पाय पुसण्या तयार करण्यासाठी. त्याचबरोबर ट्यूब्स अँड बॅग्स इन द हॉस्पिटल किट्स. काय सांगितले, ट्यूब्स अँड बॅग्स इन हॉस्पिटल किट्स. हॉस्पिटलमध्ये अनेक अशा प्रकारच्या ट्यूब्स आणि बॅग्स त्या ठिकाणी वापरल्या जातात. तर त्या तयार करण्यासाठी काय केलं जातं की अशा प्रकारचं असलं की काही पॉलिव्हिनिल क्लोराईड जे आहे तर त्या पॉलिव्हिनिल क्लोराईडचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. पुढचं असे असणारे जे काही नेम ऑफ द पॉलिमर्स जे आहेत तर ते आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल आहे. काय आहे, पॉलीॲक्रिलोनायट्राइल. तर याच्यामध्ये असणारे जे काही कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर जे आहे तर त्याचं नाव आहे ॲक्रिलोनायट्राइल. काय नाव आहे, ॲक्रिलोनायट्राइल. काय आहे, ॲक्रिलोनायट्राइल अशा प्रकारचं नाव आहे. त्याच्यामधलं असताना ते काही कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर्स जे आहेत तर त्या कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमरचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर तो आहे CH2 डबल बॉन्ड CH. त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी असणारं काही कार्बन आणि नायट्रोजन याच्यामधला ट्रिपल बॉन्ड जो आहे तो ट्रिपल बॉन्ड त्याच्यामध्ये असणार. पुन्हा एकदा पहा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C आणि कार्बन नायट्रोजन जो आहे तर त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी येते. पाहता येतात
स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे की CH2 त्याच्यानंतर काय आहे डबल बॉन्ड CH येते. त्याच्यानंतर हा जो काय असणार तो काही कार्बन जो आहे तर त्याच कार्बनला पुन्हा पुढचा कार्बन जो आहे तर तो पुढचा कार्बन या ठिकाणी अटॅच करायचा आहे आणि कार्बन नायट्रोजन याच्यामध्ये असणारा जो काही ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हा असणारा जो काही कार्बन याला आपण अजून त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. इथे सुद्धा कार्बन जो आहे तो कार्बन आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. अशा प्रकारचे असंख्य अशा प्रकारचे रेणू जे आहेत तर ते रेणू आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. म्हणून यांची संख्या जी आहे तर त्या आपण N त्या ठिकाणी घेणार. मग आता याचा असणारा जो काही वापर जो आहे कशाचा पॉलीॲक्रिलानायट्राइल त्याचा असणारा जो काही युजेस जो आहे तर तो युजेस आपल्याला त्या ठिकाणी विंटर क्लोथिंग काय सांगितलेले विंटर क्लोथिंग म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये वापरण्यात येणारे जे काही उबदार अशा प्रकारचे असणारे जे काही कपडे जे आहेत तर त्याला म्हटलेले विंटर क्लोथिंग किंवा गरम कपडे आणि असणारे जे काही ब्लँकेट्स हे तयार करण्यासाठी कशाचा वापर केला तो पॉलीॲक्रिलानायट्राइल जे आहे तर त्याचा असणारा तो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरचं पुढचं नेम ऑफ द पॉलिमर टॅफ्लॉन आहे. या 8वीला तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल. तर हे जे काही टॅफ्लॉन जे आहे तर त्या टॅफ्लॉनचा असणारा जो काही कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर जो आहे तर तो कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर आहे टेट्राफ्लोरो. काय नाव आहे टेट्राफ्लोरो. काय म्हणते मी टेट्राफ्लोरोइथिलीन. काय नाव आहे टेट्राफ्लोरोइथिलीन. आता या ठिकाणी हे जे काही टेट्राफ्लोरोइथिलीन जे आहे तर आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे कार्बन कार्बन जो आहे तर त्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड त्या ठिकाणी असणार आहे आणि फ्लोरो आहे. फ्लोरो म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा त्याचं नाव आहे टेट्राफ्लोरो. टेट्राफ्लोरो म्हणजे त्याच्यामध्ये 4 फ्लोरीन त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून हे जे काही 4 फ्लोरीन जे आहे तर ते आपण त्या ठिकाणी इथे 2 दाखवले आणि या बाजूला असणारे जे काही येथे 2 दाखवले म्हणजे अशा पद्धतीचे 4 दाखवले फ्लोरीन आणि याचं नाव आहे टेट्राफ्लोरोइथिलीन. अशा पद्धतीचं नाव जे आहे तर ते नाव. आता याचा असणारा जो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यायचा की कार्बन कार्बन मध्ये या ठिकाणी आपल्याला आता इथे सिंगल बॉन्ड दाखवू कोणी कार्बन कार्बन याची असणारे काही 4 असणारे जे काही टेट्रा व्हॅलन्सी जे आहे तर ते टेट्रा व्हॅलन्सी अशा पद्धतीची मी त्या ठिकाणी सॅटिस्फाय केली. त्याच्यानंतर फ्लोरीन जे आहे तर त्या फ्लोरीनची 4 रेणू आहेत. 4 ॲटम्स त्या ठिकाणी आहेत 1 2 3 आणि 4. याच्यानंतर याचे असे असंख्य आपण रेणू त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी अशी असंख्य रेणू जे आहेत तर ते असे मोनोमर्स जे आहेत तर ते आपण असंख्य त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि इथे मी होणार आहे N अशा प्रकारचे आपण त्या ठिकाणी मोनोमर्स जे आहेत तर ते मोनोमर्स त्या ठिकाणी. आता याच्यासाठी याचा असणारा तर काही टॅफ्लॉन जे आहे तर त्या टॅफ्लॉनचा उपयोग तुम्हाला आठवत असेल 8वीला की नॉनस्टिक कुकवेअर कशासाठी केलेलं आहे नॉन स्टिक कुकवेअर. आता नॉन स्टिक कुकवेअर म्हणजेच कोणती न चिटकणारी भांडी किंवा त्याला आपण त्या ठिकाणी निर्लेप अशा प्रकारची भांडी जी आहे तर ती भांडी त्या ठिकाणी म्हटलेली. ती कशापासून तयार केली जातात तर टॅफ्लॉन जे आहे तर त्या टॅफ्लॉन पासून त्या ठिकाणी तयार केले. त्याच्यानंतरचं पुढचं पॉलिमर्स जे आहे तर ते पॉलीप्रोपिलीन आहे. कोणतं आहे पॉलीप्रोपिलीन. याचं नाव सुद्धा त्या ठिकाणी पॉलीप्रोपिलीनच आहे. काय म्हटलेले पॉलीप्रोपिलीन. याचा असणारच काही कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर जे आहे तर कॉन्स्टिट्युएंट्स मोनोमर्स आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 अशा प्रकारचं त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला पहा की सर्वसाधारणपणे इथून सुरुवात करतो मी डॅश CH. त्याच्यानंतर इथे एक व्हॅलन्स मी त्या ठिकाणी पूर्ण केली आणि इथून
त्याच्यानंतर हा असणारा जो काही CH3 असणारा जो काही ग्रुप जो आहे तर तो वरच्या बाजूला इथे मी त्या ठिकाणी अटॅच केला CH3, म्हणजे CH3 CH आणि हे डबल बॉन्ड CH3. अशा पद्धतीचे आपण त्या ठिकाणी N मॉलिक्युल्स जे आहेत तर ते N मॉलिक्युल्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीचे मोनोमर्स त्या ठिकाणी असंख्य त्या ठिकाणी मोनोमर्स जे आहेत तर ते मोनोमर्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. येथे आता ही जे काय असणार ते काही पॉलीप्रोपेलिन जे आहे तर याचा उपयोग सर्वसाधारणपणे इंजेक्शन सिरीज. आता काय सांगितलेले, पहिले आपल्याला सांगितलेले इंजेक्शन. आता हे जे काही इंजेक्शन जे आहे तर त्या इंजेक्शनची सिरिंज जी आहे तर ती सिरिंज तयार करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या लक्षात येत नसते की फर्निचर, तर फर्निचर तयार करण्यासाठी सुद्धा काय केलेले पॉलीप्रोपेलिन जे आहे तर त्याचा उपयोग इंजेक्शन सिरीज साठी आणि फर्निचर जे आहे तर त्या फर्निचरसाठी त्या ठिकाणी केला जातो. आता पुढे द पॉलिमर्स इन द अभाव एक्झाम्पल, ही जी काही सर्वच्या सर्व उदाहरणं जे आहेत तर त्या उदाहरणामधली असताना जी काही बहुवारिक जे आहे तर ती पहा, एक्झाम्पल्स आर फॉर्मड बाय द रिपिटेशन ऑफ द सिंगल मॉनिमर. हे जे काही सिंगल मॉनिमर जे आहे तर त्याचं रिपिटेशन आपण करताना अशी असंख्य रेणू त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, जॉईंट जे आहे तर ते जॉईंट त्या ठिकाणी. म्हणजे सर्वसाधारणपणे ही जी काही बहुवारिक जे आहे तर ती बहुवारिक तयार करत असताना एकच असताना जे काही एक वारिक जे आहे तर त्यांचं काय करतो आपण, पुनरावृत्ती जे आहे तर त्या पुनरावृत्तीनं त्या ठिकाणी ती बनवू शकतो. आणि देअरफोर दीज आर कॉल्ड होमोपॉलिमर्स, आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी होमो म्हणजे सारखेच सम बहुवारिक त्या ठिकाणी ते म्हटलेलं आहे. द अदर टाइप ऑफ द पॉलिमर्स आर फॉर्मड फ्रॉम द 2 or more मोनोमर्स. दुसरे आपल्याला असणारे जे काही दुसरा प्रकार म्हणजे काय की 2 किंवा 2पेक्षा अधिक असणारे जे काही एक वारिक जे आहेत तर त्या एक वारिकापासून बनलेली जी काही बहुवारिक जे आहेत तर त्या बहुवारिकांचा त्या ठिकाणी तो ग्रुप जो आहे तर तो ग्रुप त्या ठिकाणी असतो. पुढे फॉर एक्झाम्पल PET, त्याला काय म्हटलेले, पेट म्हटलेले. पेट म्हणजे पॉलीइथिलीन, तर त्याला पॉलीइथिलीन टेट्राफ्लेट किंवा टरथॅलेट अशा प्रकारचं म्हटलेले. कशाला म्हटलेले, PET ला म्हटलेले पॉलीइथिलीन टरथॅलेट त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. द स्ट्रक्चर ऑफ द पॉलीइथिलीन्स आर लिनियर ॲज इन द अबव्ह एक्झाम्पल आर दे आर ब्रँच्ड अँड द क्रॉस लिंकेड. या ठिकाणी याच्या रचना जर आपण जर पाहिल्या तर या रचनेमध्ये आपल्याला लक्षात येतं नसतं की काही त्या ठिकाणी लिनियर त्या ठिकाणी आहेत म्हणजे सरळ त्या ठिकाणी आहेत, तर काहींना त्या ठिकाणी शाखा ज्या आहेत तर त्या शाखा त्या ठिकाणी आहेत. काही आपल्याला कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल अशा प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पॉलिमर्स जे आहेत तर ते पॉलिमर्स आढळून येतात. Polymers acquires various property as per the nature of the monomers and the type of the structure. एकवारिक जे आहे तर त्या एकवारिकांचं असणारं काही स्वरूप किंवा त्यांच्या असणारे काही संरचनेचा असणारा तो काही प्रकार जो आहे तर त्या प्रकारानुसार बहुवारिक जे आहे तर त्या बहुवारिकांना विविध प्रकारचे असणारे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतात. द कंपोजिशन अँड नॅचरल पॉलिमर्स वेअर अंडरस्टूड आफ्टर कॅरिंग आउट देअर डिकम्पोजिशन. आता याची काही नैसर्गिक बहुवारिक जे आहे तर त्या नैसर्गिक बहुवारिकांची असणारी काही संघटना जे आहे, संघटन जे आहे तर त्या संघटनाबद्दल किंवा संरचनेचं आकलन जे आहे तर ते आकलन घडून येण्यासाठी त्यांचं डिकम्पोजिशन म्हणजे विघटन जे आहे तर ते विघटन घडून आणल्यानंतर त्या ठिकाणी कळतं. द कंपोजिशन ऑफ मेन नॅचरल पॉलिमर्स इज गिव्हन इन द नेक्स्ट लेक्चर. आता या ठिकाणी आपल्याला जे काही प्रमुख अशा प्रकारची नैसर्गिक बहुवारिक जे आहे तर त्यांचं असणारे जे काही संघटन जे आहे तर ते संघटन आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.